ही वाळलं मच्छी आहे ती. ही ह्याची आमटी तुम्हाला मी बनवून दावती. कोकणातनं आणली कोकणातनं. आता ह्याला कांदा कापायचा. ह्याला कांदा कापून टोमॅटो चिरून ही मच्छी कालवण करायचं. कांदा कापायचा ह्याला आणि त्या मच्छ्याचं कालवण करायचं. लय मस्त लागतं, लय चांगलं लागतं. आता कांदा कापते. कांदा कापून ती तुम्हाला सांगते. कांदा कापून घेते. कांदा कापून घेते. मच्छी कांदा कापून घेते. हे भिजू घालायचं पाण्यात. स्वच्छ धुयाचं 2-3 पाण्याने. काय घालायला काय बघायला कांदा कापायला लागते. कांदा आणि ही कांद्यानं का नाही मच्छी चांगली लागते. ती सुकं मच्छी आहे ती कोकणातली. ती कोकणातली मच्छी आहे ती का नाही. ही हो का कांदा कापून घ्यायचा आणि हे कांदा घालून डाळ घालून टमाटर घालून कोथिंबीर घालून हे मच्छी करायचं. हे आणि हे कांद्यानं चांगलं लागतं. हे कांद्यानं चांगलं लागतं ही मच्छी. आणि तुम्हाला आमटी मी करून दावते. हो का कांदा आहे का नाही 2-3 कांदे कापायचे. कांदा बारीक खायचे नाही म्हणून हे 2-3 कांदा कापायचं. आणि हे कांदा हो का हे कांदा धुवून घ्यायचा. हे कांदा आणि ही कांदा का नाही ह्याच्यात टाकायचा. हे कांदा धुवून घेऊन आणि मग ही मासं सुक्कं कांदा भाजून घ्यायचा. आणि ही सुक्कं मच्छी आहे ती का नाही कोकणातलं ती का नाही हे करायचं. त्याच्यात घालून करायचं आमटी चांगली लागते आमटी. आता गॅस पेटवून घ्यायची. ही मच्छी बघा भिजू घातली होती. ती डाळ बी घातली होती ती भिजून. ती डाळीचं बघा ही मच्छी. बघा ही बघा ही मच्छी स्वच्छ धुयाचं. स्वच्छ मच्छी स्वच्छ धुयाची. असं घाण पाणी निघतं. चांगलं धुयाचं मच्छी. स्वच्छ धुयाचं. मग कांदा भाजून तेल टाकून आंबट टाकून मग करायचं. लय मस्त लागतं डाळ घालून. स्वच्छ धुयाचं. मग ह्याची आमटी बनवायची. ह्याची आमटी बनवायची. तुम्हाला मी बनवून जावते आमची बनवून तुम्हाला मी जावते. आता कांदा भाजला का नाही मच्छी का नाही ह्याच्यात टाकायची धुवून. स्वच्छ धुयाचं. स्वच्छ आता टमाटर टाकायचं. टमाटर टाकायचं. टमाटर कापून धुवून स्वच्छ धुयाचं आणि हे टमाटर घालायचं.
टमाटर बघा आता ह्याच्यात टाकायचं आणि हे स्वच्छ धुवून टमाटर टाकायचं, स्वच्छ धुवायचं आणि टमाटर टाकायचं. चांगला कांदा भाजून घ्यायचा मस्त आणि तेल टाकून हे